आणखीन काही म्हटलं तरी या गिर्यारोहणासाठी तुम्हाला काही स्पेशली व्यायाम करावा लागतो का किंवा खास तुम्ही काही त्यासाठी कष्ट घेता का? व्यायाम तर प्रत्येकाने करावाच पाहिजे, त्या संदर्भात वादत नाही आहे, परंतु मी स्वतः जिम चालू केलेली आहे. कुठल्या स्वरूपाचे व्यायाम तुम्ही यात करता? जिममध्ये जे शिक्षक मला सांगितलेले असतात ते व्यायामाचे प्रकार मी दरवेळेस करत असतो. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे आई वडील, 2 भाऊ. बरं, आई या कामामध्ये सगळ्यात पाठीमागे उभी असेलच. मग आई कशा स्वरूपाची मदत करते? अगदी घरातना पोळी भाजी देण्यापासून का काय? पोळी भाजीपासून खर्चाबद्दलही स्वरूपात मदत कर. बरं, तुम्ही जेव्हा एखाद्या दिवसाच्या ट्रेकिंगला जाता त्यावेळेला घरच्यांचा काय प्रतिसाद असतो किंवा घरून कशी कशी तयारी तुमच्यासाठी केली जाते? मी जेव्हा ट्रेकिंगला जातो त्यावेळेस मला सगळ्या प्रकारची मदत होते. त्यामध्ये कपड्यांची व्यवस्था केलेली जाते, डब्याची व्यवस्था केलेली जाते, पैशाच्या स्वरूपातही मदत दिलेली असते. तुम्ही सध्या कुठली नोकरी करता आहात का? हां, मी टाटा AIG लाईफ इन्शुरन्समध्ये नोकरी करतोय. त्याचं येणारं महिन्याचं उत्पन्न तुम्हाला घरासाठी किंवा स्वतःसाठी कशासाठी आणि कशा स्वरूपामध्ये उपयोगी पडतं? घरासाठी आणि ट्रेकिंगच्या गिर्यारोहणाच्या संदर्भातही उपयोगी पडतं. महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा ट्रेकिंगला जाता? महिन्यातून 3 ट्रेक तरी असतंच. या 3 ट्रेक्स तुम्ही सगळ्या तुमच्या ग्रुप्स बरोबर करता की एकटे एकटे जाऊनही कधी भटकता? ग्रुप्स गेलेलो असतो, परंतु एकटे एकटे पण काही वेळा गेलेलो आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाचा क्षण कुठला? माझ्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे मी पन्हाळगड विशाळगड ही प्रदक्षिणा मारलेली होती, त्यावेळेचा खूप आनंद वाटला मला. बरं सतीश, तुमच्या आनंदामध्येच आमचाही आनंद आहे. दोस्त हो, अशाच लोकांकडनं आपण प्रेरणा घ्यायला हवी. आपण एक 5 मिनिटं चालणं दूर राहिलं पण या ट्रेकिंग्स खरंच प्रेरणादायक ठरतात. अशी व्यक्तिमत्व आपल्याला भेटत असतात, म्हणूनच आपली युवा चेतना खऱ्या अर्थानं युवा चेतना ठरते. सतीश, आमच्या कार्यक्रमात तुम्ही आलात, सहभागी झालात, यासाठी सह्याद्री वाहिनी आणि युवा चेतनातर्फे आपल्याला हे प्रशस्तीपत्रक आणि दूरदर्शन निर्मित या काही CDs आम्ही आपल्याला देतो आहोत. सतीश, आमच्याकडे बरेचसे वाचक आपला प्रतिसाद त्यांच्या पत्राद्वारे कळवत असतात आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा दोस्त हो, भेटूयात तरुणाईने तरुणाईसाठीची घातलेली साथ घेऊन याच वेळी याच दिवशी तुमच्या आमच्या आवडत्या सह्याद्री वाहिनीवर युवा चेतना मनोरंजनमध्ये. तोपर्यंत मी प्राजक्ता भोईटे तुमच्या सर्वांची रजा घेते. काळजी घ्या आणि नमस्कार.